मान्सून आमच्या गावात कधी येणार, कधी पाऊस बरसणार? तुमच्यापैकी अनेकांनी असे प्रश्न विचारले. कारण एरवी 10 जून पर्यंत मुंबईत पोहोचणारा मान्सून यंदा थोडा संथ गतीने वाटचाल करतोय. मान्सून कुठपर्यंत पोहोचलाय, तो कधी आणि कुठे आगेकूच करेल, तोवर तुमच्या जिल्ह्यातलं वातावरण कसं असेल जाणून घेऊया या व्हिडिओत. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी आज 9 जून रोजी ईशान्य भारतातील सगळी राज्य आणि सिक्कीम व्यापलेलं आहे. तसंच पश्चिम बंगालच्या उत्तर भागामध्ये सुद्धा त्यांनी आगेकूच केली आहे. पण महाराष्ट्रामध्ये मान्सूनच्या सीमेत काही बदल झालेला नाही. राज्यात हरणे आणि सोलापूर मधनं मान्सूनची उत्तरेकडची सीमा जातीये. पुढच्या 4 ते 5 दिवसामध्ये मान्सून महाराष्ट्रामध्ये आणखी आगेकूच करू शकतो. त्यासाठी इथली परिस्थिती अनुकूल आहे असं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे. सध्या कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रावरती ढगाचं आवरण दिसून येतंय. खाली किनारी भागांमध्ये सुद्धा दाट ढग जमा झालेले दिसत आहेत. या परिसरात विशेषतः कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात गेल्या 24 तासामध्ये जोरदार पाऊस झालाय. तुरळक ठिकाणी पुढच्या 24 तासामध्ये कोकणात विशेषतः दक्षिण भागात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. इथे तुरळक ठिकाणी जोरदार सरी बरसतील, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजा आणि गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 14 तारखेच्या आसपास कोकणात पावसाचा जोर आणखी वाढू शकतो. सध्या विदर्भात आणि उत्तर कोकणातल्या मुंबई, ठाणे, पालघर परिसरामध्ये मात्र उष्ण आणि दमट हवामान आहे. विदर्भात कमाल तापमान अजूनही 42 ते 45च्या दरम्यान आहे. मान्सूनचं लांबणीवर पडलेलं आगमन, मान्सून पूर्व सरींचा अभाव यामुळे या प्रदेशात मध्ये रात्रीचं किमान तापमान सुद्धा नेहमीपेक्षा जास्तच राहतंय. पालघर जिल्ह्यामध्ये 9 आणि 10 जून रोजी तर उष्णतेसाठी येलो अलर्ट सुद्धा दिलेला आहे. 9 जून रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरमध्ये जोरदार पावसासाठी येलो अलर्ट आहे. तर उत्तर कोकणातले जिल्हे म्हणजेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या दक्षिणेकडच्या भागांमध्येही तसंच विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये थर्ड स्टॉर्टम म्हणजे सोसाट्याच्या वाऱ्यासह विजा आणि पावसाची शक्यता आहे. त्यामुळे येलो अलर्ट इथेही दिलेला आहे. 10 जून रोजी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये विजा आणि सोसाट्याचा वारा आणि गडगडाटासाठी येलो अलर्ट दिला आहे. इथे तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. राज्यात सध्या उष्णतेच्या लाटेची स्थिती नाहीये, पण उत्तर भारतामध्ये मात्र पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश तसंच जम्मू काश्मीर, लडाख आणि मध्य प्रदेशच्याही काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती आहे. उत्तर भारतात 11 आणि 12 जून रोजी वेस्टर्न डिस्टर्बमुळे सोसाट्याचा वारा आणि मध्यम पावसाची सुद्धा शक्यता आहे. त्यामुळे या प्रदेशात प्रवास करत असाल तर जरा लक्ष हवामानाकडेही नक्की ठेवा.